चाललंय काय? गोदड महाराजांना लिमिटेड ठेवायचं काम चाललंय. गोदड महाराजांच्या मंदिरामध्ये लोक येत नाहीत. मागे एक अन्नछत्र, पुढे एक अन्नछत्र, दोन्ही बंद करून टाका अन्नछत्र, आमचं म्हणणं आहे. हे जे काही खोटं नाटक जे कार्य केलेलं आहे ते आम्हाला मान्य नाहीये. आमचं इथपर्यंत आम्हाला सांगणं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील ग्रामस्थांना विश्वासात न घेता काही व्यक्तींनी परस्पर श्री संत गोदड महाराज ट्रस्टची स्थापना केल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण कर्जत शहर आणि परिसर बंद ठेवून ग्रामस्थांनी मंदिरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. श्री संत गोदड महाराज यांनी वंश परंपरेने नेमलेले पुजारी आणि मानकरी यांना पूर्णपणे अंधारात ठेवून हे नवीन विश्वस्त मंडळ स्थापन केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या नवीन मंडळात एकाच कुटुंबातील व्यक्तींचा समावेश असून राजकीय फायद्यासाठी जुने ट्रस्ट असतानाही हे पाऊल उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शहरातील काही राजकीय मंडळी आणि त्यांच्यासह इतरांनी स्थापन केलेले हे मंडळ बरखास्त करून सर्व ग्रामस्थांना विचारात घेऊन नवीन समिती नेमावी अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान आपली व्यथा मांडताना ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. संबंधित ट्रस्ट रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. सद्गुरु गोदड महाराज हयात असताना ज्या गोदड महाराजांनी स्वतःची सेवा ज्या काकड्यांच्या परिवाराच्या माध्यमातून स्वतः करून घेतली, त्या काकडे परिवाराला गोदड महाराजांनी एक वरदान दिलं होतं. गोदड महाराजांनी त्यांना एक आशीर्वाद दिला होता की तुम्ही आमची सेवा केलेली आहे आणि त्या सेवेच्या बदल्यामध्ये आयुष्यभर तुम्ही माझी सेवा करता म्हणून हे शपथपत्र बक्षीस पत्र या ठिकाणी जागेचं दिलं होतं. त्या पुजाऱ्यांना सुद्धा मंदिराच्या बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी होतंय. एकाच कुटुंबातलं ट्रस्ट या ठिकाणी झालंय, त्याच्यात आठ टाकली की या ठिकाणी आठ टाकली की नगरपंचायत हद्दीमधले लोक फक्त घ्यावात. मग नगरपंचायत हद्दीमधले लोक घ्यायचे तर याच्यामध्ये ज्याचं मतदान माळंगीला आहे, जो माळंगीचा रहिवासी तो व्यक्ती ह्या यादीमध्ये कसा आला? हे धर्मदायुक्त आयुक्तांनी या ठिकाणी काहीतरी काळबेर करून या ठिकाणी ही ट्रस्ट केलेलं आहे. ही ट्रस्ट रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी गावकरी जमलेत. चाललंय काय? गोदड महाराजांना लिमिटेड ठेवायचं काम चाललंय. गोदड महाराजांच्या मंदिरामध्ये लोक येत नाहीत. मागे एक अन्नछत्र, पुढे एक अन्नछत्र, दोन्ही बंद करून टाका अन्नछत्र, आमचं म्हणणं आहे. लोकांना मंदिरामध्ये येऊ द्या, लोकांना मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शन घेऊ द्या. हे बक्षीस पत्रानं आम्हाला महाराजांनी दिलेलं आहे. अलग लक्षामध्ये आज आमच्या जागा आहेत हे सुद्धा महाराजांनी घेतल्या, परंतु चिरंजीव भीमाजी या आशीर्वाद उपरी लिहिण्यास कारण की मी माझे देणे तुझला दिले आहे, याचा तू निरंतर सांभाळ कर. याविषयी कोणी वारसा अगर अधिकार करू लागतील तर ते गुरुद्रोही होतील, अशा प्रकारचा या ठिकाणी महाराजांनी बक्षीस पत्रामध्ये स्वतःच्या सहीनं हे बक्षीस पत्र महाराजांच्या नावावर, सद्गुरू भीमाजी बुवा यांच्या नावावरती आमचे पूर्वज आहेत त्यांच्या नावे केलेल्याने ही गादी ही संपूर्ण या ठिकाणी चालवायला दिली. आज आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटतं. इतक्या दिवसात आम्ही कुठलंच काही केलेलं नाहीये, तरी सुद्धा ही लोक आमच्यावरती जो काही अविश्वास दाखवतात तो योग्य नाहीये. आज आमच्या जागा बाळगवण्याचा प्रयत्न चाललाय. मंदिर तर त्यांनी या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे जे काही खोटं नाटक जे कार्य केलेलं आहे ते आम्हाला मान्य नाहीये. आमचं इथपर्यंत आम्हाला सांगणं आहे. आमच्या अन्नामध्ये यांनी माती कालपू नये आणि हे ट्रस्ट नवीन झालेलं ट्रस्ट बरखास्त व्हावं एवढी माझी विनंती. हे जे ट्रस्ट झाले हे शशिकांत पाटील आणि त्यांचे सर्व काही सहकारी आहेत. प्रवीण गुले, शशिकांत पांडुरंग आप्पा पाटील, प्रदीप शशिकांत पाटील, बिभीषण खोसे, रमेश वामन तोरणमल आणि तानाजी विजय पाटील. आता हे पाटील जे झाले ते तोरणमल आहेत. अभिजित राजेंद्र पाटील हे सगळे तोरणमल पाटील आहेत, एकाच कुटुंबातले आहेत. हे जे ट्रस्ट धर्मदाय आयुक्तांनी केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. ट्रस्ट नवीन तयार करताना त्या ठिकाणी गावात दौंडी दिली पाहिजे, मोठ्या पेपरला बातम्या दिल्या पाहिजे. ज्या ठिकाणी नगरपंचायत ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी त्याचं फलक लावलं पाहिजे किंवा त्याची प्रसिद्धी केली पाहिजे. तसंच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम या पंचकृषीत चालतं
त्या पंचकृषीतल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा ते माहीत पाहिजे. हे ट्रस्ट बरखास्त झालं पाहिजे. याबाबत आम्ही प्रशासकीय सर्व कारवाई करणार आहेत.